श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमची सगळी अडकलेली कामे, सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत. कारण हा उपाय असा आहे की खूप लोकांनी हा ट्राय केलेला आहे. म्हणजे हा मला माझ्या जवळच्याच एका अशा व्यक्तीने सांगितलेलं आहे की ज्यांनी तो स्वतः ट्राय केलेला आहे आणि त्यांना जेव्हा फरक पडला तेव्हा त्यांनी मग तो मला सांगितला. मी सुद्धा हा उपाय एकदा ट्राय केलेला आहे, पण माझी खूप छोटी समस्या होती, पण ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण झाली आणि तुम्हाला सुद्धा याचा नक्की फरक पडेल. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्कीच या उपायाचा फायदा होईल. चला तर मग उपाय बघूया वेळ न घालवता. आजच्या उपायामध्ये तुम्हाला लागणार आहे एक लाल धागा. लाल धाग्यासोबतच तुम्हाला लागणार आहेत 9 तुकडे. 9 चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत पेपराचे. व्हाईट पेपर घ्या, तुम्हाला जो कलर आवडेल, व्हाईट किंवा पिवळा घ्या. त्याच्यावरती तुम्हाला लाल पेनाने प्रत्येक तुकड्यावरती तुमची कोणती इच्छा आहे ती लिहायची. एका तुकड्यावर एक इच्छा लिहायची. इच्छा लिहिताना जर तुमच्या 2 इच्छा असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील तर आणि 9 तुकडे आहेत, पण ते रिपीट तुकड्यामध्ये प्रत्येक तुकड्यावर इच्छा लिहिली गेली पाहिजे. आणि ती जर तुमच्या कमी इच्छा असतील तर त्या रिपीटेडसुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे डबल 2 कागदावर एक इच्छा असे लिहिले तरीसुद्धा चालेल. तर ती इच्छा लिहिल्यानंतर तो कागद इच्छा त्या हातावरती एकदा घ्यायची आहे. हातावरती कागद तो पकडायचा आहे. त्याच्यानंतर थँक यू बोलायचं आहे आणि नंतर तो कागद फोल्ड करायचा आहे. असं सगळे 9 तुकडे फोल्ड करून ठेवायचे. ते केल्यानंतर तुम्हाला तो लाल धागा घ्यायचा आहे आणि तो जो फोल्ड केलेला तुकडा आहे तो तुम्हाला लाल धाग्याची गाठ त्या तुकड्याला मारायची आहे. अशा तुम्हाला 9 गाठी मारायच्या आहेत. प्रत्येक तुकडा बांधताना तुम्हाला थँक यू असं बोलायचं आहे. 9 तुकडे जे आहेत ते त्याला गाठी मारून झाल्यानंतर तुमच्या मनाने तुम्हाला जेवढा धागा घ्यायचा आहे, 9 तुकडे जे बसतील आपल्या अंदाजाने तेवढा धागा घ्यायचा. त्याच्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो दोरा तुम्हाला हातावरती ठेवायचा. दोरा असेल, रिबीन असेल लाल कलरची तरीसुद्धा चालेल. जे आपण हेअर बँड हे बांधतो ना, फ्रेंडशिप बँडला जो लागतं ना रिबीन, तशी असेल तरीसुद्धा चालेल. आणि नंतर ते हातामध्ये आपल्या घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ज्या तुमच्या सगळ्या इच्छा आहेत त्या तुम्हाला आठवून मनामध्ये इमॅजिन करायचं आहे की माझ्या ह्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि मी खूप खुश आहे, असं इमॅजिन करायचं आहे आणि थँक यू युनिवर्स असं बोलायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला हा धागा मंदिरामध्ये ठेवायचा आहे. आपल्या मंदिरामध्ये ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुम्ही तो रोज बघू शकाल. रोज तुम्हाला तो बघायचा आहे. एकदा तरी रोज तो बघायचा आहे आणि बघितल्यानंतर तिथेसुद्धा तुम्हाला थँक यू बोलायचं आहे. त्याच्यानंतर थँक यू बोलून पुन्हा तुम्हाला ओम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्रसुद्धा बोलायचा आहे. जर तुम्ही रोज तो धागा बघितल्यानंतर 9 वेळा तो मंत्र तुम्हाला धागा बघून बोलायचा आहे. ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः असं 9 वेळा तुम्हाला बोलायचं आहे. 9 दिवस हा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. 5 मिनटं बोला, 9 वेळा बोला, 11 वेळा बोला, 21 वेळा बोला. कितीही वेळा तुम्ही बोलू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. रोज हा धागा बघायचा आणि हा मंत्र बोलायचा. ते झाल्यानंतर 10व्या दिवशी 9 दिवस हा धागा मंदिरामध्ये ठेवायचा. 10व्या दिवशी हा धागा घ्यायचा आणि आपल्या मंदिराजवळच किंवा आपल्या जिथे तुम्हाला मंदिरासमोर असेल किंवा घरामध्ये कुठेही तुमची इच्छा असेल तिथे एक दिवा घ्यायचा. दिव्यामध्ये कापूर टाकायचा. एवढा कापूर टाकायचा की जेणेकरून तो धागा जळायला पाहिजे. पूर्ण त्याची राख झाली पाहिजे. ते असं वाटून घ्यायचं नाही मनामध्ये की मी माझ्या स्वप्न जाळते असं नाही. तर जी राख आहे ती आपण युनिवर्समध्ये हे करणार आहोत, फुंकर मारणार आहोत किंवा मातीमध्ये टाकणार आहोत. तर ती तुमचे स्वप्न तुम्ही युनिवर्समध्ये सोडलेले आहेत किंवा युनिवर्सची जबाबदारी आहे ती स्वप्न पूर्ण करण्याची. तर हे सगळं करताना तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे किंवा मनामध्ये कुठेही शंका आणायची नाही आहे की हे माझं काम होईल की नाही होईल किंवा मी हे ट्राय करून बघतोय असं नाही किंवा मी हे ट्राय करून बघते. माझं हे काम होणार आहे. माझी ह्या इच्छा आता युनिवर्सपर्यंत मी पोचवलेल्या आहेत आणि ह्या इच्छा माझ्या 100% पूर्ण होणाऱ्या आहेत असंच मनामध्ये ठेवायचं आहे आणि पॉझिटिव्हली हे काम करायचं आहे. ते जळाल्यानंतर तो धागा पूर्णपणे जळाल्यानंतर तुम्हाला ती राख आहे त्याच दिवशी ती राख बाहेर जाऊन युनिवर्समध्ये फुंकर मारायची आहे किंवा तुम्हाला ती मातीमध्ये मिक्स करायची आहे. कोणत्याही घरातल्या रोपट्याच्या केली मातीमध्ये मिक्स किंवा बाहेरच्या रोपट्यामध्ये केली तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला ते जाळायचं नसेल तर तुम्ही ते कोणत्याही रोपट्यामध्ये ते दाबायचं आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे. एकदम आतमध्ये दाबायचं आहे, वरच्यावरती ठेवायचं नाही की जेणेकरून कोणाला ते दिसू नये.
असं केल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये किंवा थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल की कोणतंही काम आपलं अडथळा येत नाही किंवा सगळी कामं फास्टरित्या व्हायला लागतील. ज्याच्या परिणामी की जे पहिले कामामध्ये खूप अडथळे येत होते. पहिले कोणतंही काम करायला कंटाळा वाटायचा किंवा कोणतंही काम सतत कोणत्याही कामामध्ये प्रॉब्लेम्स यायचे, तसं होणार नाही. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुमच्या कामामध्ये किती पॉझिटिव्हनेस आलेला आहे किंवा तुमची कामं स्पीडनं होत आहेत. तर हा होता आपला आजचा उपाय. नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.